नागपुरात भाजपनं गड राखला, मात्र 8 जागांचं नुकसान झालेलं आहे। 2017 मध्ये भाजपच्या 108 जागा आल्या होत्या, मात्र यंदा युती मिळून 102 जागांवर यश आलेलं आहे। त्यामुळे भाजपचं 8 जागांचं नुकसान झालं, तर काँग्रेस 2017च्या तुलनेत 6 जागांनी पुढे आहे। 29 जागांवर असलेल्या काँग्रेसची 35 जागांवर मजल गेलेली आहे। नागपुरात मुस्लिम बहुल भागात मतदारांनी काँग्रेसला नाकारलेलं दिसतंय। तर काँग्रेसमधील एकूणच विजयाचा हा आकडा समोर येतोय। भाजपनं विजय मिळवलेला आहे, मात्र भाजप 2017च्या तुलनेत 8 जागांनी कमी आहे। तर काँग्रेसचा आकडा हा वाढलेला आहे। 29 जागांवर 2017 साली असलेल्या काँग्रेसनं यावेळी 35 जागांवर मजल मारलेली आहे। तर नागपुरातील एकूणच आकडेवारीवर आपण नजर टाकतोय। कोल्हापुरात भाजपनं गड राखलाय, मात्र 8 जागांचं नुकसान झालेलं आहे। 2017च्या तुलनेतील ही आकडेवारी आपण पाहतोय। अधिक माहिती या संदर्भात घेऊया। आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। तेजस, नागपुरात भाजपनं गड राखलेला आहे, मात्र 8 जागांचं नुकसान झालेलं आहे। 2017 आणि 2025-26 या निवडणुकीची तुलना नेमकी कशी होते? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर 2017 मध्ये जे आहे भाजपला चांगलं यश मिळालं होतं। त्या तुलनेत जर बघितलं असेल 8 जागा ज्या आहेत ते कमी भाजपला मिळालं। 100 जागेवर जे आहे ते एकूणच जे आहे ते भाजपला मिळालं आहे। तर 2 जागा ही शिंदे गटाला म्हणजे शिवसेनेला मिळालेली आहे। काँग्रेसचे परफॉर्मन्स यंदा चांगलं होतं, कारण की काँग्रेसनी 2017 मध्ये 29 जागांवर त्यांना समाधान मानलं होतं। यंदा मात्र त्यांना 35 जागा मिळालेल्या आहे। अजित पवार गटाला 1 जागा मिळाली आहे, तर बहुजन समाज पार्टीला 1 जागा मिळाली आहे। उबाटा कायम 2 जागेवर नागपुरात असते। यंदा सुद्धा त्यांनी 2 जागा ज्या आहे कायम ठेवली। आपला गड एका अर्थानं असं म्हणतात की 2 जागेवरच राखलेला आहे। त्यासोबत जर बसलं असेल तर नागपुरात जे आहे MIMनी जे आहे ते एंट्री केलेली आहे आणि त्यांनी 17 जागा नागपूरच्या महानगरपालिकेच्या निवडणूक लढवल्या होत्या। त्यापैकी त्यांना 6 जागा मिळालेल्या आहेत, तर मुस्लिम लीगला 4 जागा मिळालेल्या आहेत। त्यामुळे मुस्लिम बहु भागात जे आहे ते कुठेतरी काँग्रेसला नाकारत जे आहे ते MIM असेल किंवा मुस्लिम लीग पक्षाला जे आहे ते पसंती दिलेली आहे। आणि याचा फटका जे आहे ते नागपुरात, उत्तर नागपूरमध्ये जे आहे ते काँग्रेसला पडताना दिसत आहे। तर ज्या ठिकाणी संघाचा गड आहे या ठिकाणी जर बघितलं असेल तर भाजपचे अनेक उमेदवार निवडून आले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात सुद्धा काँग्रेसने चांगली मजल मारली आहे। संपूर्ण नागपूरच्या एकूणच चित्र जर बघितलं असेल तर यंदा जे आहे ते भाजपला बंडखोरीचा सामना आहे। काही ठिकाणी करावा लागला आहे, तर काही ठिकाणी काँग्रेसला सुद्धा या बंडखोरीचा सामना करावा लागला। मात्र ज्या पद्धतीनं भाजपने जे प्लॅन केलं होतं त्या प्लॅनिंगनुसार जर बघितलं असेल तर 120च्या लक्ष्य ते भाजपने ठेवला होता, मात्र त्यांना 100 जागात त्याला समाधान मानावं लागलं। काँग्रेसने आहे एकला चलोरेचा नारा दिला होता आणि या संपूर्ण याच्यात जर बघितलं असेल तर चित्रामध्ये त्यांना 35 जागा मिळाल्या। त्यामुळे एकूणच जर बघितलं असेल तर भाजप नंतर काँग्रेस हा नागपुरात मोठा पक्ष असणार आहे। त्यामुळे शिवसेना असेल, युबाटा असेल यांना 2-2 जागेवर समाधान मानावं लागत आहे। अगदी तेजस, त्यामुळे 8 जागांचा आता भाजप अभ्यास करेल का आणि त्यावर नेमकी काय प्रतिक्रिया येते तेही पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।